नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या नाट्यसमीक्षा, नाट्यसंहिता आणि रंगप्रयोग या पुस्तकातील राहिले दूर घर माझे, एका नाटकाची निर्मिती प्रक्रिया हे प्रकरण वाचतो आहे. त्याचे मी 5 भाग पाडले. त्याच्यापैकी पहिला भाग, राहिले दूर घर माझे, एका नाटकाची निर्मिती प्रक्रिया. राहिले दूर घर माझे या नाटकाच्या जाहिरातीमध्ये काही जाणत्यांची नावे दिसत होती. वामन केंद्रे, डॉक्टर अशोक रानडे, शफाअत खान, मोहन तोडवळकर ही सर्वच नावे नाटकाच्या संदर्भात सजग असलेली. नाटकाचे आशयसूत्र आणि नाट्यात्म मूल्य यांचा गंभीरपणे विचार करणारी, तेव्हा सवडीने का होईना हे नाटक पाहायला हवेच असते. घराशिवाय माणूस निराधार होईल, परात्म होईल, पोरका पडेल. घराच्या वृत्तीत मातेच्या सर्व समावेशी वृत्तीचा व सर्व प्रसर करुणेचा प्रत्यय येतो. म्हणून घर हे आदी मातेच्या आदिबंधाशी, स्त्री तत्वाशी निगडित आहे. माणसाला आधार हवा असतो घराचा, मायेचा आणि आपल्या स्वत्वाचा, आपल्या आत्म्याचा. पण या घराचा आणि त्या आत्म्याचा ही सर्वतोपरी सत्यानाश झालेला असतो. तेव्हा काय होत असतं? माणसाच्या स्वत्वाचे, आत्म्याचे, माणुसकीचे घर संपलेले असेल तर, त्याच्या मनामध्ये सैतानाने त्याचे घर बांधलेले असेल तर, आणि हा सैतान धर्माचेच रूप घेऊन आला असेल तर, ज्या धर्माने माणसाच्या मनात करुणा पेरावी, त्या धर्माने या सैतानाला माणसाच्या मनात प्रवेश दिला असेल तर, येथे कोणत्या स्वरूपाचा संघर्ष होत असेल? त्याचे स्वत्व आणि धर्माचे रूप घेऊन त्याच्या मनात प्रवेश केलेला हा सैतान यांच्यामध्ये कोणत्या स्वरूपाचा संघर्ष होत असेल? त्या संघर्षाचा शेवट काय होत असेल? इतिहासाच्या पानावर गेली कित्येक शतके असे संघर्ष अधूनमधून नेहमीच घडत आले आहेत. या संघर्षांना त्या त्या काळाचा समाज आणि समाजधुरीण आपल्या वकुबानुसार सामोरे गेले आहेत. या नाटकामध्ये अशा संघर्षाला सामान्य माणसातील ती आत्मशक्ती कशी सामोरी जाते याचे मोठे प्रेरक आणि प्रत्ययकारक दर्शन घडवले आहे. नव्या इतिहासाच्या पानावर तेच ते तर आत्ताच घडून गेलेले असते. इसवी 1992 प्रामुख्याने हिंदू आणि मुसलमान यांचे मुंबई नावाचे घर जळत होते. त्यातील छोटी मोठी घरे जळत होती. माणसांच्या मनातील करुणेची घरे जळत होती. माणसे माणसांना मारत होती. धर्माचे जयघोष होत होते. इसवी 1994 परत एकदा तेच. इकडे मंदिरात घंटानाद आणि महाआरत्या, तिकडे मशिदीत नमाज आणि अल्लाहो अकबर. मात्र माणसाच्या आत्म्याचा चहूकडून आक्रोश. हिंसा रस्त्यावर पेटलेली, ती विझवण्याची सर्वांचीच हिंमत हरपलेली. माणसे भयभीत होऊन दारे खिडक्या लावून घरात बसलेली. या पार्श्वभूमीवर वामन केंद्रे नावाच्या एका संवेदनशील दिग्दर्शकाची संवेदना त्याच्याशीच हतबद्ध होऊन बोलत असते. माझ्या ऋत्विकचा जन्म 19 डिसेंबर 1992चा. तो 17 डिसेंबर 1994ला 2 वर्षाचा झाला. या माझ्या मुलाचं भवितव्य काय? या कोवळ्या मुलाच्या वाट्याला काय येणार आहे? माझ्या ऋत्विकसारखेच कितीतरी ऋत्विक आणि कितीतरी इक्बाल, त्या सर्वांचंच भवितव्य काय? नाग यांचा चुळकाभर पाणी, चुळकाभर रक्त मधील असंख्य इक्बाल, हिंदू मुसलमान माणसांची मुलं, त्यांचे भवितव्य काय? आणि हे सारे घडत आहे की घडवलं जात आहे? हे थाळ्यांचे आवाज काय? ते आले आले ओरडणं काय?
सगळं खोटं, कृत्रिम, रचलेलं हे कोण करतं? कशासाठी करतं? धर्मासाठी? नुसते प्रश्न उभे करण्यात अर्थ नाही. मर्यादा तर सगळ्यांनाच असतात. एक कलावंत म्हणून मी काय करू शकतो? माझ्या हातातलं साधन नाटक आहे, ते वापरलं पाहिजे. आणि तो दिग्दर्शक अशा नाटकाच्या शोधात असतो, जे नाटक घडलेल्या इतिहासाच्या पानावर माणसाच्या आत्म्याचे, त्याच्या स्वत्वाचे नवे घर बांधू शकेल. असे घर बांधायला माणसातील सत्वशील आदी प्रेरणांना हाक देऊ शकेल. आणि याच पार्श्वभूमीवर दुसरीकडे एका संवेदनशील लेखकाचे जगणे असे असते. आठवडाभर घरात अडकून पडलेला, खिडकीतून बाहेर दिसणारे मारेकऱ्यांचे जल्लोष आणि मरणारांच्या किंकाळ्या, शेजारच्याच असंख्य झोपड्या जळत असलेल्या, दूरवरून दुर्बिणी लावून ते दृश्य बघून आनंदाने मारेकऱ्यांसारखे जल्लोष करणारे लोक मध्यमवर्गीय. या थरातील माणसांचा असा मानसिक आणि शारीरिक हिंसक सहभाग त्यांनी यापूर्वी कधीच न पाहिलेला. तो काय करू शकत होता? त्याला घराबाहेर पडणे आता शक्यच नसते, कारण त्याचे नाव शफाअत खान असते. त्याचा अस्वस्थ अगतिक कोंडमारा लिहित असतो, घराबाहेर पडणं शक्यच नव्हतं, म्हणून उगाचच कागदावर सतत काहीतरी लिहित होतो. कदाचित ते स्वतःला समजावणं, धीर देणं असेल, किंवा मग ते लेखन म्हणजे माझ्या दुबळ्या मनानं शोधलेली पळवाटही असू शकेल. शफाअतच्या नकळत एक किस्सा लिहिला गेला. श्रीना पेंडसे यांच्या एल्गारमधील देवगडकडील रघु आणि कादर हे दोघे या सावंतवाडीकडल्या शफाअतला कधीतरी भेटले असणारच. त्याची आठवण व्हावी असा हा खराखुरा किस्सा. फाळणीनंतर माझा मामा पाकिस्तानात निघून गेला. अनेक वर्षांनी, साल 60, आम्ही लहान असताना आमची मामी मुलाबाळांना घेऊन भारतात आली. ही आमची पहिली भेट. ती इथल्या रस्त्यावर फिरताना, कोकण बघताना हरवून गेली होती. सतत भारताचा हमारा मुल्क म्हणून उल्लेख करत होती. माझ्या मामेभावालाही हा देश फार आवडला होता. अनेक वर्षांनी, साल 85, हा मामेभाऊ पुन्हा एकटाच आम्हाला भेटायला भारतात आला. तो पूर्ण बदलला होता. तो आता घाबरला होता, धास्तावलेला होता. रस्त्यात थांबून मी कुणाशी बोलायला लागलो तर तो हळूच मला त्या माणसाचा धर्म विचारायचा. तो आता इथल्यांचा तिरस्कार करू लागला होता. माझ्या लक्षात आलं, स्वतःच्या फायद्यासाठी कुणाचा तरी तिरस्कार करीत जगण्याची सवय त्याला तिथल्या राज्यकर्त्यांनी, धर्म मार्तंडांनी लावलेली आहे. इथल्यांचं एक भयंकर क्रूर चित्र सतत त्यांच्यासमोर टांगून ठेवले. त्याला सतत घाबरवून दुबळं पांगळं करून टाकलंय. तिरस्कार करीत जगण्याचा त्याला त्रास होतोय. तो स्वतःच्या देशातही असा धास्तावलेला असेल. ही दुसऱ्यांचा तिरस्कार करीत जगण्याची सवय आता त्याला जगात कुठंही सुखानं जगू देणार नाही. असा हा शफाअतचा मामेभाऊ त्याच्या मनात रुतून बसलेला. शफाअतच्या कल्पनाविश्वात तो मामेभाऊ आणि आताचे शफाअतचे ते दारे खिडक्या बंद अशा घरातले अगतिक अस्वस्थ जगणे एकत्रित येत होते. आणि त्या दोहोंना सोबत घेत त्यामधील लेखक लिहित होता. फॉर्म, नाटकाचा फॉर्म. तो हवा तसा काही जुळेना. आणि एक दिवस अचानक त्या दिग्दर्शकाचा या लेखकाला फोन येतो. एका नाटकाचं वाचन आहे, वाचनाला ये. रात्री निवांत गप्पा मारू. कारण 92-94च्या मुंबईच्या जातीय दंगलीनंतर त्या नाटकाच्या शोधात निघालेल्या वामन केंद्रे या दिग्दर्शकाला त्याला हवे असलेलं एक नाटक सापडलेलं असतं. अजगर बजाहर यांचे जिसने लाहोर देखा, जिसने लाहोर नहीं देखा हे उर्दू नाटक इनामदार यांनी मिळवून दिलेलं. त्या दिग्दर्शक कलावंताला हे नाटक पकडून ठेवतं.
त्याला हवय असलेल्या नाट्यात्म आशय या नाटकात त्याला बऱ्याच अंशानं मिळालेला असतो. 1.5 वर्ष तो याच नाटकावर विचार करीत असतो. अनेक जाणत्यांना हे नाटक तो ऐकवत असतो. त्यांच्या प्रतिक्रिया अजमावीत असतो. कैफी आणि शबाना आझमी, डॉक्टर अशोक रानडे, विजया आणि मुक्ता राज्याध्यक्ष, अबिद रिझवी, सिद्दकी, अंबरीश मिश्रा, अरुण आठले, डॉक्टर रवी बापट, विनोद पवार असे अनेक. या सर्वांचेच एकमत होत असतं. आजच्या घडीला आपल्या प्रेक्षकांना दाखवलंच पाहिजे असं हे नाटक आहे. कलावंत म्हणून लोकांसमोर आता तरी आपण गेलंच पाहिजे. अशा नाटकातून आता तरी आपण व्यक्त व्हायलाच पाहिजे. अगदी व्यवहार पाहिला तर हिंदू मुसलमान आपण सर्वांना इथं एकत्रित मिळून राहिलंच पाहिजे. या गोष्टीला दुसरा पर्याय नाही. कोट्यावधी लोकसंख्येच्या एका धर्मगटाला बाहेर लोटायचं झालं तर एखादा दुसरा ग्रहगोल शोधावा लागेल. ही अशक्य गोष्ट मनातून काढून टाकली पाहिजे. आणि प्रेम, दया, स्नेह, धैर्य, निर्भयता ही मानवी मूल्ये आपण कलावंतांनी नाही मांडायची तर कोणी? आणि ती मांडायला मोठ्या समूहासमोर आपण जायलाच हवं. छबिलदास, NCPA अशा छोट्या अभिजनांसमोर नव्हे तर शिवाजी, रवींद्र, दीनानाथ अशा मोठ्या जननाट्यग्रहातून आपण लोकसमूहासमोर जायलाच हवं. मग प्रथम मोठ्या जनसमूहाच्या मराठी प्रेक्षकांसमोर जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी अजगर साहेबांच्या उर्दू नाटकाचे मराठी भाषांतर रूपांतर करणे आले. त्यासाठी आता लेखकाचा शोध, जो या अशा अनुभवातून भोगातून गेला आहे, ज्याला या दंगलीची झळ लागली आहे, त्यालाच या नाटकातील वेदना, सत्य उत्कटतेनं समजू शकेल अशा लेखक दिग्दर्शकाला हवा असतो. वैयक्तिक अनुभव आणि भोवतीचे वास्तव यांच्याकडे पाहण्याची ज्याची वृत्ती पूर्वग्रहरहित व निकोप आहे आणि एकूणच ज्याची जीवनदृष्टी पुरोगामी स्वरूपाची आहे, असा हा लेखक हवा असतो. शफाअत खान यांच्याकडे हे सगळेच किंबहुना त्याहून अधिक असते. आणि म्हणूनच वामन केंद्रे यांचे शफाअत खान यांना त्या नाटकाच्या वाचन श्रवणासाठीचे आमंत्रण असते. वजाहतचे ते उर्दू नाटक शफाअतला भेटते, पण घडू लागते वेगळेच. तो लिहितो आहे. नाट्यवाचन सुरू झालं आणि अचानक माझ्या आत दडलेलं नाटक उसळून बाहेर आलं. माझी पात्र त्या नाटकात घुसली. आपले संवाद धडाधडा बोलू लागले. मला ते नाटक ऐकू येईना. माझंच एक वेगळं नाटक ऐकू येऊ लागलं. अशा या सर्जनशील मनोवस्थेत तो या उर्दू नाटकाच्या भाषांतराची जबाबदारी स्वीकारतो. पण घडायचं तेच असतं. त्याने भाषांतराला सुरुवात केली आणि त्याच्या लक्षात आलं त्याला भाषांतर करता येत नाही. त्याची समस्या वेगळी होती. तो लिहितो आहे, मूळ लेखकाच्या चौकटीत त्याच्या घटना घेऊन मी माझं नाटक लिहायला लागलो होतो. मूळ नाटकातील पात्रांच्या शरीराचा कब्जा माझ्या पात्रांनी घेतला होता. माझी पात्रे वेगळीच वागत होती, वेगळंच बोलत होती. मूळ नाटकातील टिचभर जावेद या पात्राचा ताबा माझ्या मामेभावानं घेतला होता आणि आता तो जवळजवळ नाटकाचा नायक होऊ पाहत होता. खूप गमती जमती करणारी, भारताला हमारा मुल्क म्हणून पाकिस्तानला परतताना ढसाढसा रडणारी मामी हमीदा या मूळ नाटकातल्या नावानं मराठी नाटकात वावरू लागली. आणि मग वजाहतच्या या लाहोरला घडणाऱ्या नाटकात लिहिता लिहिता कोकणातल्या रुईचं झाड आलं. वाऱ्यावर उडणाऱ्या म्हाताऱ्या आल्या. म्हाताऱ्यांमागे धावणारी मुलं आली. एक खूप जवळच्या मैत्रिणीपासून तुटताना धो कोसळणारा कोकण पाऊस आला आणि त्यामुळे रावी नदीच्या पल्ल्याड उभा राहून बासरी वाजवणारा कृष्णही आला. मनात दडपलेला मराठी शाळेतील इतिहासाचा तासही, अशा कितीतरी अडगळीत पडलेल्या गोष्टी नकळत या नाटकात घुसल्या. म्हणून हे नाटक वजाहतच्या नाटकातील 1947च्या फाळणीचेही होत नाही आणि काल परवा मुंबईत घडलेल्या दंगलीचेही राहत नाही.
हे नाटक लाहोरच्या दादीच्या घराचेही ठरत नाही आणि कासिमभाईंना सोडून जावे लागलेल्या त्या कोकणातल्या घराचेही उरत नाही. लाहोर, कोकण, हिंदू, मुसलमान यांच्या पलीकडचा माणूस म्हणून आत्मभान आलेल्या माणसाच्या घराचे हे नाटक असते. असे सत्वशील आणि धैर्यशील आत्मभान आलेल्या माणसाचे घर बाहेरच्या वास्तवात बहुधा दूर राहत असते, पण मनात ते आदर्श घर नेहमीच जवळ येत असतं आणि बाहेरच्या वास्तवातही ते तसेच आदर्श रूपात जगण्याची आकांक्षा धरत असते. म्हणून तर माणसाचे घर टिकून राहत असते. असे शफात खान यांचे नाटक लिहून पुरे होते. वजाहतच्या मूळ उर्दू नाटकाला मराठमोळेपणा प्राप्त करून देणारे हे त्या नाटकाचे भाषांतर, रूपांतर नव्हेच, ही एका नव्या नाटकाची निर्मिती असते. मूळ नाटकातून झालेली नवनिर्मिती. या मूळ नाटकाची कथा तशी वजाहतचीही नाही. 1947च्या फाळणीनंतर लाहोरमधील आपली हवेली सोडायला तयार नसलेल्या आणि त्यासाठी सर्वांची झुंज देणाऱ्या एका बहादर पंजाबी हिंदू स्त्रीचा सत्य वृत्तांत कोणा एका शाहिराने काव्यबद्ध केला. त्या कवितेवरून अजगर साहेबांना या नाटकाची स्फूर्ती मिळाली आणि जिसने लाहोर नहीं देखा वह जन्म्या ही नहीं या तेथील म्हणीतील पूर्वार्धातील जिसने लाहोर नहीं देखा या शब्दांनी या नाटकाचे नामाभिधान करून ते नाटक दिल्लीच्या श्रीराम सेंटरसाठी हबीब तन्वीर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. असगर वजाहत यांच्या या उर्दू नाटकात 26 पात्रे, 25 प्रवेश आणि 7 स्थळे आहेत. तसे हे नाटक म्हणजे 25 घटनांची एक मालिका आहे. वजाहत हे कथाकार असल्याने त्यांना नाटकाचा रूपबंध नीट बांधता आला नाही. मात्र त्या प्रसंग मालिकांतील आशयासाठीच ते नाटक सादर केले गेले. इथे भाग पहिला संपवतो. धन्यवाद.